शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षभरापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती। तोच निर्णय आता सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला आहे। तुम्हाला माहीतच आहे, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, पीक विमा भरपाईचे तात्काळ वितरण सुरू करण्याचे आदेश सरकारच्या वतीने देण्यामध्ये आले आहे। अनेक महिन्यांपासून थांबलेली रक्कम जमा नाही झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता वाढली होती। आता ती चिंता सरकारच्या वतीने दूर करण्यामध्ये आली आहे। कारण की बघा, जे काय वितरण थांबले होते ते आता पुन्हा सुरू करण्यामध्ये आलं आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत आहे, गेल्या 3 वर्षांपासून पीक विमा तुम्हाला भेटलेला नव्हता। आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पीक विम्याचं वितरण सुरू करण्यामध्ये आलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, तुम्हाला पीक विमा भेटलेला नसेल तर मग नेमकं कधीपर्यंत तुम्हाला पीक विमा मिळणार? अगदी आजच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमवणार हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं आहे। परंतु एक गोष्ट मात्र लक्षामध्ये ठेवा, हा पीक विमा संपूर्ण राज्यभरामध्ये वितरित केला जाणार नाही। सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे टप्पे आता जाहीर करण्यामध्ये आले आहेत। जर शेतकरी बांधवांनो, आजच्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे। सर्व तांत्रिक अडथळे दूर करून डीबीटी प्रणाली पुन्हा योगाने कार्यरत करण्यामध्ये आली आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये निधी आजपासून थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागला आहे। या निर्णयामुळे विशेषतः अतिवृष्टी, बघा आता ही अतिवृष्टी जर तुमची झाली असेल, गारपीट तुमची झाली असेल बघा या ठिकाणी, तर मग तुम्हाला मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। तुमच्या शेतामध्ये गारपीट पडली होती का शेतकरी बांधवांनो? जर गारपिटीचा पाऊस तुमच्या भागामध्ये आला असेल तर तुम्हाला देखील निधी मिळणार हे स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता फक्त लक्षपूर्वक चला। पीक विमा रक्कम अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांमध्ये कर्जफेड, नवीन हंगामाची तयारी आणि दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण होत होतं। त्यामुळे सरकारने कर्जमाफीचाही निर्णय घेतला आणि पीक विम्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे। नवीन हंगामाची तयारी आणि दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण होत असल्याने या परिस्थितीची गंभीरता लक्षामध्ये घेऊन शासनाने तातडीने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मदत वितरण प्रक्रियेला नवजीवन मिळाले आहे आणि शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेला पीक विमा आज तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आज नेमकं कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमवणार हे पाहून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले की 3 टप्पे तयार करण्यामध्ये आले आहे आणि आज पहिल्या टप्प्यामध्ये वितरित करण्यामध्ये निधी हा येत आहे। मग शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं नाव आहे का? पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 12 जिल्ह्याचा समावेश आहे। म्हणजे की सरकारने असा निर्णय घेतला, आज 12 जिल्ह्यामध्ये वितरण करू, उद्या पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये वितरण करू आणि परवा पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये वितरण करू। म्हणजे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यामध्ये वितरण होत आहे। आता बघा, पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहे आणि ज्यांची माहिती शासनाच्या नोंदीमध्ये नोंदवली गेली आहे अशा शेतकऱ्याला प्राधान्य दिले जात आहे। आज दिवसभरात मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार सुरू होणार असून प्रत्येक बँकेला यासाठी विशेष सूचना देण्यामध्ये आल्या आहे। शासनाचा उद्देश हा आहे, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत एकाच दिवसामध्ये हा पीक विमा पोहोचावा। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आज सरकारच्या
माध्यमातून बँकांना सुद्धा स्पष्टपणे आदेश देण्यामध्ये आले आहे। आज कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झाला पाहिजे। तर मग कोणते आहेत ते 12 जिल्हे ते पाहून घेणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, मंत्रिमंडळाच्या अलीकडील बैठकीत बघा पिका नुकसान आणि भरपाई या विषयावर आता सरकारने विस्तृत चर्चा केली आहे। बघा, तुमचं जे काय पिकाचं नुकसान झालं होतं आणि तुम्हाला या ठिकाणी भरपाई पण पाहिजे होती, बघा या विषयावर चर्चा झाली। हवामानातील अचानक बदल, अनियमित पावसाचा पॅटर्न, गारपीट आणि ढगफुटीमुळे अनेक जिल्ह्यामध्ये पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। यामुळे लाखो शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले होते। बघा, याच निर्णयावर आता सरकारने विस्तृत चर्चा बैठकीच्या दरम्यान केली होती। त्यामध्ये असं स्पष्टपणे उघड झालं की गेल्या 3 वर्षापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नव्हता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, यादीमध्ये तुमचं नाव येतं आहे का नाही तुम्ही लगेच चेक करा। अगदी 1 मिनिटामध्ये आपण संपूर्ण यादी पाहून घेऊया। तर मग व्हिडिओ फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। शासनाने या परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेऊन एक स्वतंत्र मोठा आर्थिक पॅकेजला मंजुरी दिली आहे। या पॅकेज सोबतच पीक विम्याची प्रत्यक्ष रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यात आता मदत होणार आहे। ही मदत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार आता ठरत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला खते खरेदी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधी आता देण्यामध्ये येत आहे। बघा, सध्या ठिकाणी तुमची पेरणी झाली आहे, कपास लागवडी झाली आहे, तूर लागवड झाली आहे, सोयाबीन लागवड झाली आहे, अशा शेतकरी बांधवांना खते खरेदी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून दिलासा आता देण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो फक्त लक्षपूर्वक बघत चला। राज्य सरकारने मदत वितरणासाठी 3 टप्प्याची योजना आणली असून आता लक्षामध्ये घ्या, 3 टप्पे जारी करण्यामध्ये आले। 3 टप्प्याची योजना जारी करण्यामध्ये आली आणि या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये टोटल 12 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यामध्ये आले आहे। शेतकरी बांधवांनो, जर या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुम्हाला जर तुमचं नाव सापडायचं असेल तर अगदी 1 मिनिट व्हिडिओ फक्त लक्षपूर्वक बघत चला। बघा, या 12 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यामध्ये आलं आणि या जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम तात्काळ जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। बघा, उर्वरित जिल्ह्यामध्ये 2रा व 3रा टप्पा लवकरात लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे। हे स्वतः राज्य सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आलं आहे। मग शेतकरी बांधवांनो, कोणते आहेत ते जिल्हे चला तर मग पाहून घेऊया। फक्त 1 मिनिट आता व्हिडिओ लक्षपूर्वक बघत चला। काही शेतकरी बांधव अर्धवट व्हिडिओ पाहतात, मग त्यांना स्पष्टपणे समजत नाही कोणत्या भागामध्ये पीक विमा जमा होणार, आज जमा होणार का, मग आज जमा होणार तर कोणत्या टायमिंगला जमा होणार आणि त्यानंतर जर नाही झाला तर मग नेमकं काय करायचं, सर्व काही प्रोसेस आपण तुम्हाला अगदी 1 मिनिटामध्ये आता समजावून सांगणार आहोत। फक्त व्हिडिओ लक्षपूर्वक बघत चला। आता शेतकरी बांधवांनो बघा, डेबिटी व्यवहारांना दररोज तांत्रिक मर्यादा असल्यामुळे काही ठिकाणी रक्कम जमा होण्यासाठी काही तास किंवा 1 दिवस सुद्धा लागू शकतो। हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। तरी पण सरकारने स्पष्टपणे सांगितलं, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, सकाळपासून वितरण सुरू झालं। आता काही शेतकरी असे देखील असणार आहे ज्यांना सकाळीच रक्कम जमा झाली, काही शेतकऱ्याला दुपारी रक्कम जमा झाली, परंतु रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी हा जमा होणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, रक्कम होण्यासाठी 1 तास, 2 तास किंवा 1 दिवस पण लागू शकतो। तरीही सरकारने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना प्रक्रिया जलद गतीने यावी यासाठी स्पष्टपणे निर्देश देण्यामध्ये आले आहे। शेतकऱ्याला शक्य तितक्या लवकर मदत मिळावी हा शासनाचा मुख्य उद्देश आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता फक्त लक्षपूर्वक बघत चला। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी 2 कामे लवकरात लवकर केलेली आहे, बघा अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा
जमा करण्यामध्ये येणार आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यानंतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हे महत्त्वाची अपडेट देण्यामध्ये आली आहे. आता शेतकरी बांधवांनो, फक्त लक्षपूर्वक बघत चला. पिकांच्या नुकसान भरपाईचे दर वेगवेगळे ठरविण्यामध्ये आले आहे. भात, सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद, बाजरी आणि अन्य पिकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यामध्ये आली आहे. नुकसानीचे प्रमाण 33% जास्त असल्यास शेतकऱ्याला पूर्णपणे रक्कम मिळणार आहे. तर कमी नुकसानीच्या प्रमाणात देखील शासनाने काही प्रमाणामध्ये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान पण झालं नाही किंवा खूपच कमी नुकसान झालं, अशा शेतकरी बांधवांना सुद्धा पीक विमा देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला. बघा, या सर्व निकषांचे परीक्षण जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले असून महतीच्या आकडेवारीची अंतिम नोंद प्रणालीमध्ये करण्यामध्ये आली आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता कसल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा मिळणारच आहे, हे स्वतः राज्य सरकारच्या वतीने आता सांगण्यामध्ये आलं आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, भात पिकाच्या नुकसानीचा राज्य सरकारने विशेष उल्लेख केला आहे. काही भागामध्ये पावसाचा जोरदार तडकामुळे भात शेती उद्ध्वस्त झाली, त्यामुळे भात उत्पादकांना सर्वाधिक मदत ही मिळणार आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना दोन्ही सरकारकडून केंद्र आणि राज्य सरकार बघा एकत्र मदत आता दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता चांगलाच आधार मिळणार आहे. जर तुमचं तूर पीक असेल, मूग पीक असेल, बघा लक्षामध्ये घ्या, तूर, मूग आणि उडीद या कडधान्यांच्या उत्पन्नावरही बघा आता लक्षामध्ये घ्या मोठा परिणाम झाल्याने विशेष भूहिसाब करून निधी वाटप करण्यामध्ये येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी तुम्हाला पिकानुसार रक्कम मिळणार आहे. म्हणजे की प्रत्येक पिकानुसार वेगवेगळी रक्कम सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्याला 18,000 रुपये पीक विमा मिळू शकतो, काही शेतकऱ्याला 15,000 रुपये पीक विमा मिळू शकतो, काही शेतकऱ्याला 22,000 आणि काही शेतकरी बांधवांना 30,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळू शकतो. कारण की पिकानुसार रक्कम शेतकरी बांधवांना देण्यामध्ये येत आहे. मग कोणत्या पिकाला किती निधी मंजूर झाला आहे हे देखील आपण पाहून घेऊया. हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे. आता बघा, नुकसानग्रस्त भागांमध्ये विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे अहवाल स्पष्टपणे दिसून आले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामधील जिल्ह्यामध्ये या भागांना अग्रक्रम देण्यामध्ये आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये भात आणि कडधान्य पिकाचे नुकसान झाल्याने त्यांना देखील यादीमध्ये समाविष्ट केला आहे. जिल्हा अधिकाऱ्यांना 24 तास सतत मॉनिटरिंग करण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, बँकांना सुद्धा सुट्टी नाही. आता संपूर्ण प्रोसेस सुरू आहे आणि या 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. चला आता मग ते 12 जिल्हे सुद्धा पाहून घेऊया. परंतु सर्वात प्रथम आपण बघा पिकांची यादी पाहून घेऊया. कोणत्या पिकाला किती रक्कम मिळणार हे देखील पाहून घेणं महत्त्वाचं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आता आपण स्पष्टपणे सांगूया, पिकांची यादी खूप मोठी नाही, फक्त छोटी आहे. जर तुमचं कापूस आणि तूर अशी जर 2 पिकं जर तुम्ही जर नोंदवलेली असतील तर बघा याला सर्वाधिक मदत मिळणार आहे. 35,000 रुपये हेक्टरीपासून 40,000 रुपये हेक्टरी. बघा आता कापूस, तूर अशा पिकाला मिळणार. त्यानंतर सोयाबीनला 30,000 रुपये हेक्टरीपर्यंत मदत सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचं कांदा पीक असेल किंवा इतर कोणतेही दुसरे पीक असो किंवा तुमची ज्वारी, बाजरी, कडधान्य पीक असो किंवा या ठिकाणी दुसरं कसल्याही प्रकारे पीक असो, त्याला कमी निधी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे. ज्वारी, बाजरी अशा पिकांना 20,000 रुपये हेक्टरी जमा करण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला. मग शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचा फॉर्म भरताना
तुम्ही जर कापूस, सोयाबीन आणि तूर असे पिकं जर नोंदवली असतील तर तुम्हाला 35 ते 40 हजार रुपयांपर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो. हा पीक विमा सरकार पिकानुसार देत आहे. मग आता शेतकरी बांधवांनो, कोणते आहेत ते जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता फक्त शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक बघत चला. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली. पुणे जिल्ह्यामध्ये बघा भरपूर नुकसान झालं होतं. या भागामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन व बाजरी पिकाचे मोठे नुकसान नोंदवले गेले. त्यामुळे या भागाचा सुद्धा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. त्यानंतर 2 क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की अहमदनगर. वारंवार बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बाग आणि ऊस शेती मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी बांधवांना निधी मिळणार. जर तुम्ही अहमदनगर जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी ही म्हणावी लागेल, कारण या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज कसल्याही परिस्थितीमध्ये रात्रीच्या 12 वाजेपर्यंत निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, 3ऱ्या क्रमांकाचा जिल्हा बघा तो म्हणजे की नाशिक जिल्हा. आता नाशिक जिल्ह्यामध्ये गारपिटीमुळे द्राक्षे, कांदा, भाजीपाला पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली होती. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून निधी आता वितरित करण्यामध्ये येत आहे. तर मग बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की सातारा. बघा साताऱ्यामध्ये ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पिकं वाहून गेली होती. त्यामुळे सातारा जिल्ह्याचा सुद्धा समावेश या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारने केला आहे. त्यानंतर 5व्या क्रमांकाचा जिल्हा आहे सांगली. आता बघा कृष्णा नदीकाठच्या परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन ऊस शेती बाधित झाली किंवा नुकसान झाले. त्यामुळे आता शेतकरी बांधवांना विमा मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, आता बघा 6व्या क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की कोल्हापूर. बघा आता कोल्हापूरमध्ये सुद्धा निधी मिळणार. मुसळधार पावसामुळे भात शेतीला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे सोलापूर, बघा शेतकरी बांधवांनो, आता सोलापूर कोल्हापूर दोन्ही जिल्ह्याचा समावेश आहे. बघा दोन्ही भागामध्ये एकसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. आता सोलापूरमध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं होतं, ज्वारी पिकाचं नुकसान झालं होतं. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. त्यानंतर पुढील क्रमांकाचा 8वा जिल्हा आहे तो म्हणजे की धुळे. अनियमित पावसामुळे कपाशी आणि मका पिकं बाधित झाली. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा जळगाव जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. केळी व कापूस लागवडीला वादळी वाऱ्याचा तडका बसला होता. त्यामुळे आता या शेतकरी बांधवांना रक्कम मिळणार. परभणी जिल्ह्यामध्ये पण निधी मिळणार. परभणीमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे तूर आणि सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. बघा या भागामध्ये निधी मिळणार. त्यानंतर उस्मानाबाद, बघा कोरड्या हवामानामुळे हरभरा आणि ज्वारी उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे शेतकऱ्याला निधी मिळणार. आता बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की लातूर. पावसातील तफावतीमुळे शेतकऱ्याला तूर व मका पिकामध्ये आर्थिक फटका बसला होता. यामुळे शेतकरी बांधवांना आता निधी मिळणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, हा तर निधी जमा होणार, परंतु कोणकोणत्या बँकामध्ये हा निधी जमा होणार हे देखील पाहून घेणं आता गरजेचं आहे. तर मग आता शेतकरी बांधवांनो बघा बँकांची सुद्धा यादी सरकारच्या वतीने आता जाहीर करण्यामध्ये आली आहे. तर बँकांच्या यादीमध्ये बघा या बँकामध्ये सर्वात अगोदर निधी जमा होणार. तर मग बघा सर्वात पहिली बँक आहे SBI, म्हणजे की ज्याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणू शकतो. त्यानंतर आहे महाराष्ट्र. बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र बँक म्हणजे की महाराष्ट्र बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तरी पण तुम्हाला निधी मिळणार. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, शेतकरी बांधवांनो बँक ऑफ इंडियामध्ये पण तुम्हाला निधी मिळणार. त्यानंतर शेतकरी बांधवांनो बँक ऑफ महाराष्ट्र आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बघा त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ बडोदा. हो, बँक ऑफ बडोदामध्ये सुद्धा सरकारच्या वतीने आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो फक्त लक्षपूर्वक बघत चला. हे वितरण DBTच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खटाखट हा निधी जमा होणार आहे.
स्वतः राज्य आणि केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमुळे आता शेतकरी बांधवांना खते खरेदी करण्यासाठी निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, आता जर तुमचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं असेल तर मग तुम्हाला निश्चितच सरकारच्या माध्यमातून निधी मिळणार आहे. मग आता ज्या शेतकरी बांधवांचं नाव यादीमध्ये आलं नाही त्यांनी नेमकं काय करावं? शेतकरी बांधवांनो हो, थोडीशी वाट बघा. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी हा जमाच होणार आहे, तो पण टप्प्याटप्प्याने. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. आणि शेतकरी बांधवांनो हो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वाच्या इतर नवनवीन अपडेट शेतीविषयक तुम्हाला या आपल्या चॅनलच्या वर बघायला मिळतात. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.